कृषी महाविद्यालयातून पदवी घेतलेले 1968 ते 1972 सालातील कृषी मित्रांचा स्नेहमेळावा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला सर्व कृषी मित्रांचे नोंदणीकरण झाल्यानंतर नाश्ता आयोजित केला होता. त्यावेळी सर्व मित्र एकमेकांना भेटले. बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता. कार्यक्रमाची सुरुवात बरोबर 11 वाजता झाली आणि सुरुवातीला श्रीयुत रमेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन आपण कसे केले ते सांगितले व नियोजनबद्ध हा कार्यक्रम श्रीयुत मोहिते यांनी घडवून आणलेला होता आणि सुरुवात बरोबर 11 वाजता या कार्यक्रमाची झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रीयुत कांबळे हे होते. त्यांचा देखील या सुरुवातीला स्वागत करण्यात आलं आणि नंतर एकूण 75 वर्ष झालेले 15 कृषी मित्र या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांचा यथोचित सत्कार त्यांना बुके देऊन व मानपत्र देऊन करण्यात आला आणि हे मानपत्र प्रत्येक कृषी मित्राला वाचून दाखवण्यात सांगण्यात आलेलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी मानपत्र वाचून दाखवलं आणि मानपत्र वाचून दाखवल्यानंतर प्रत्येकाचा मानपत्र देऊन व बुके देऊन सत्कार करण्यात आला. बरेच जण 52 वर्षानंतर भेटले. अरे बापरे. बरेच जण 50 वर्षानंतर भेटले, म्हणजे 2 वर्षानंतर भेटले आणि बरेच जण 1-1.5 वर्षानंतर भेटले. म्हणजे 19ला आपण पहिल्यांदा जमलो होतो एकत्र, त्यानंतर 22ला जमलो आणि आज 23 आहे. तिन्ही कार्यक्रमाला रवींद्र आपटे आणि अभिनंदनला हे दोन्ही मित्र उपस्थित आहेत. त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटला. मला वाटलं होतं की आनंदला येतील किंवा रवींद्र सुद्धा म्हणजे त्यांच्या वैयक्तिक अडचणीचं खूप बरं वाटलं. एवढं सगळ्या मोठ्या संख्येनं आपण जमलो आहे. तर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मिनिटं 1 मिनिट फक्त आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यायचा. आपले सहकारी 2 सहकारी भाऊ बाळा पाटील आणि गेल्या कार्यक्रमाला आलेले आपले चंद्रकांत चिपळूणकर ते दोघे काळाचा आयुष्य राहू शकलेले. त्याऐवजी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून कांबळे सरांना बोलवले. तर प्रातिनिधिक स्वरूपात फक्त त्यांना त्यांचा बुके देऊन स्वागत करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या म्हणजे टोकन स्वागत आहे या स्वरूपात आपण सगळ्यांचं आपण एक स्वागत करायची काय मला स्वतःला आवश्यकता आहे. खरं तर तुमचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी करावा लागेल. तथापि वर्गमित्र या नात्याने आमचा एकही उल्लेख करण्याचा अधिकार आहेच. पदवीधर शिक्षण झाला तो फक्त बाळासाहेब गणगंगी यांच्या शब्दात खाते. कारण या कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांचे विद्यार्थी, अजून एक बॉटनीचे एराचं डिपार्टमेंट त्यांचे विद्यार्थी. त्यामुळे मी जेव्हा फार माझा होता 15 मित्र माझ्या बँकेचे माहीत होते. हाकीत जिल्हा परिषदेमध्ये असल्यामुळे त्यांना काही नोकरी होते. त्यानंतर रामभाऊमध्ये आमच्याबरोबर होते, त्यांच्यामुळे आणखी काही होत नाही. असं करत करत आम्ही पहिला मेळावा जेव्हा बोललेला 2019 साली त्यावेळेला आम्ही 84 लोकांच्यापर्यंत पोहोचलो आणि 84 लोकांच्या पैकी 67 लोक नुसतं फोनवर कधी कोणाला फोनवर. खरं तर तुमचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी करावा लागेल. तथापि वर्गमित्र या नात्याने आमचा एकही उल्लेख करण्याचा अधिकार आहेच. पदवीधर शिक्षण खरे तर तुमचा उल्लेख आदरार्थी बहुवचनीयच करावा लागेल. तथापि वर्गमित्र या नात्याने आम्ही एकेरी उल्लेखाचा अधिकार वापरत आहोत. पदवीधर झाल्यानंतर नेहमीची मळलेली वाट सोडून तुम्ही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर बनून परिसरातील लहान मोठी सिव्हिल कामे करण्यास सुरुवात केली.
तब्बल 20 वर्षे या क्षेत्रात काम करून तुम्ही राहू दे या कालखंडातील आम्ही सर्व वर्गमित्र तुमच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात आज वर्षात तुमच्या खडतर जीवन प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत असताना मिळवलेल्या यशास तथापि वर्गमित्र नात्याने आम्ही एकेरी उल्लेखाचा अधिकार वापरत आहोत. पदवीधर झाल्यानंतर लगेचच म्हणजे डिसेंबर 1972 मध्ये तो ट्रेनर म्हणून दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉटन ग्रोअर्स मार्केटिंग फेडरेशन वणी यवतमाळ इथं रुजू झाला. त्यानंतर बारामती येथे तुला ज्युनियर ग्रेडर या पदी कायम करण्यात आले. एकूण तुझी त्याच पदावर धुळे येथे बदली झाली. परभणी येथे कार्यरत असताना सिनियर सन्माननीय शिवाजी शामराव पाटील मित्रवर्ग शिवाजी शामराव पाटील मूळ गाव निवेदमाळा तालुका करवीर सध्या विजयनगर संभाजीनगर परिसर कोल्हापूर यास कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील 1968 ते 72 या कालखंडातील आम्ही सर्व वर्गमित्र तुमच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात आजवरच्या खडतर जीवन प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत असताना मिळवलेल्या यशास मानवंदना करून हे सन्मानपत्र तुला आदरपूर्वक अर्पण करत आहोत. खरे तर तुमचा उल्लेख आदरार्थी बहुवचनीच करावा लागेल. तथापि वर्गमित्र या नात्याने आम्ही आमचा एकेरी उल्लेखाचा अधिकार वापरत आहोत. तू शांत आणि मितभाषी पदवीधर झाल्या लगेचच अहमदनगर जिल्हा परिषदेत रुजू झालास 1973 साली. त्यानंतर कागल तालुका खरेदी विक्री संघात सुमारे 4 वर्षे सेवा केल्यानंतर 1977 मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून रुजू झाला. 2001 मध्ये तुमची कृषी अधिकारी या पदावर भरती झाली. मिळालेल्या या संधीचे सोने करत उत्कृष्ट कार्य करून आणि शेवटी तालुका कृषी अधिकारी या पदावरून राधानगरी येथून निवृत्त झालास 2006 मध्ये. सेवानिवृत्तीनंतर तुला नातवंडात सुखासमाधानात सन्मानाने तू राहत आहेस. कोणत्याही जाहिरातीशिवाय गरजवंतास मदत करणे आणि घरची शेती सांभाळणे यात तू मग्न आहेस. याचा आम्हा सर्व वर्गमित्रांना खूप खूप आनंद होत आहे. मित्रा, तुला आणि तुझ्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो आणि तुम्हा सर्व कुटुंबियांकडून असे सुखद करून समाजकार्य करत राहो की परमेश्वर करणी म्हणत राहो. या सर्व मानपत्राचे वितरण श्रीयुत रवींद्र आपटे तसेच आमदार श्रीयुत अरुण लाड यांच्या उपस्थितीत झाले. जवळ निपाणी जिल्हा जळगाव यास कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील 1968 ते 72 या कालखंडातील आम्ही सर्व वर्गमित्र तुमच्या वयाचा अमृत महोत्सवी वर्षात आज वर्षात खडतर जीवन प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत असताना आम्ही एकेरी उल्लेखाचा अधिकार वापरत आहोत. पदवीधर झाल्यानंतर 1972-73 मध्ये तू श्रीरामपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात दुष्काळी कामावर ओव्हरसिअर म्हणून वर्षभर काम करून 1 जून 1974 रोजी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवाईनगर तालुका इंदापूर येथे ॲग्रिकल्चर ओव्हरसिअर या पदावर रुजू झालास. येथे दिनांक 1 जून 1980 रोजी तुझी पदोन्नती होऊन तू असिस्टंट केन डेव्हलपमेंट ऑफिसर तर 1 जानेवारी 1983 पासून प्रभारी केन डेव्हलपमेंट ऑफिसर बनलास. जून 1986 मध्ये कौटुंबिक कारणास्तव या नोकरीतून निवृत्त झालास आणि बंधूसोबत घरची शेती आणि सातारा येथील मेडिकल शॉप व्यवसायात लक्ष दिले.
1968 ते 72 या कालावधीतील आम्ही वर्गमित्र तुमच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात आज वर्षात तुमच्या खडसर जीवन प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत असताना यांचा जन्म कारंजवाडी तालुका वाळवा येथे एका आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागास अशा धनगर कुटुंबामध्ये झाला. त्याला प्रवेश मिळूनही त्यानंतर 1 महिन्यानी तुम्ही कॉलेजमध्ये पहिले पाऊल टाकले. या नात्याने आम्ही आमचा एकेरी उल्लेखाचा अधिकार राखून ठेवून आपल्या अमृत महोत्सवी वर्षात हे मानपत्र आपणास हजरपूर्वक अर्पण करत आहोत. आजरा तालुक्यातील हजगोळी बुद्रुक हे तुझे मूळ गाव. बालपणी पितृछत्र हरपल्यामुळे तुझ्या आईस आधारासाठी माहेरी खेडे या गावी स्थानांतरित व्हावे. केलेले डॉक्टर बाळासाहेब जगदंबी यांच्या तीर्थक्षेत्र नरसिंहवाडी हे तुझे जन्मगाव. शिक्षणानिमित्त कोल्हापूर राहुरी दिल्ली येथे अभ्यासाहोते. खडतर तपश्चर्या करून दिल्लीत IAS IR या संस्थेतून पीक शहरी विज्ञान बायोलॉजी या विषयातील सर्वोच्च वाचस्पती संपादन केले आहे. तुम्ही कोकण कृषी विद्यापीठाच्या 36 वर्ष पदवीधर विद्यार्थी अध्यापन करत आहात. संशोधक कार्यातही महत्व होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल कडधान्य संशोधन केंद्राचे प्रमुख वाहनाचे संशोधन केले. तर विपुलला या तुरडा वाहन विकसित केला. शेती संशोधन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्वांचे दत्तक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. सुपर केन नर्सरी टेक्निक आणि ऊस संजीवनी या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून तुम्ही ओळखला जात आहात. सोया संजीवनी हे सोयाबीन उत्पादन वाढीचे तुमचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहे. एवढे महान कुलस्वामी यमाई पुण्यभूमी नरसिंहवाडी ही धार्मिक पुस्तके तुम्ही लिहिली आहेत. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी यांचा सत्कार आमदार श्रीयुत अरुण लाड यांच्या हस्ते मानपत्र व बुके देऊन करण्यात आला आणि त्यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण स्नेहमेळाव्याचे नियोजन शिस्तबद्ध व प्लॅनिंग करून अतिशय व्यवस्थित श्रीयुत रमेश मोहिते तसेच त्यांचे सहकारी रामचंद्र मोहिते, श्रीयुत हाके व श्रीयुत पटेल यांनी केले. त्यासाठी श्रीयुत रमेश मोहिते यांचा सत्कार आमदार श्रीयुत अरुण लाड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. तर हे प्रिंटिंग मटेरियल किंवा त्याची तपासणी हे करणार, मला सांगणार, मी ते पुढे करणार. तर अतिशय स्वतः सर माझं अभिनंदन करा. तुम्ही कोण बोलताय? मी म्हणता सुरगुण पाटील बोलतोय. नाव घेऊन सांगतो बरं. सुरगुण पाटील 2 वर्षापूर्वी म्हणलं कशाबद्दल? हो मला त्यांनी काय सांगितलं, मला कर्नाटक केसरी म्हणून मला हे मिळालं. ऊसाचा कर्नाटक ऊस केसरी म्हणून मला पुरस्कार मिळाला. म्हटलं अभिनंदन. त्याला म्हटलं काय केलं तू? काय करणार म्हटलं मी? काय नाही, तुमच्या ऊसाच्या पुस्तकाप्रमाणे करत गेलो. इथं तर मला म्हटलं बरं झालं वाचता या पुस्तक. मला कुठं वाचायला येतं? मला काही वाचायला येत नाही. आणि मग कोणी वाचत? माझ्या बायकोने वाचत. आणि ती बायको तुम्हाला सांगायचं म्हणजे जिथे जिथे भाषण असायची तिथे ते नवरा बायको दोघं यायचे. चांगल्या भारी गाडी असते ती, कशी मला नाव माहिती ती एकदम भारी गाडी कुठे AC गाडी न्यायचे.
ती बायको अखंड ऑक्सिजनवर असायची. ऑक्सिजन असणारी बायको सांगितली होती, एम.ए. झाली होती. ती बायकोला नवऱ्याला सांगायची की अशा अशा बंद ऊस करा आणि त्याने 130 टन काढे एकरातनं करणारा ऑर्डर त्या ऊस केस मिळाला. मला एका वर्षी आणखी समाधान काय, स्वतःच्या शेतात केलं हे झालं. दुसऱ्या आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, एक 3 उदाहरण सांगणार आहे. ते नावच म्हणून सांगतो. तिथं रुई म्हणून गाव आहे, रुई. तिथं बाळासाहेब कस्तुरी नावाचा माणूस शेतकरी, केव्हा करून विचारत तुम्ही कस्तुरीचा मला तो माझ्याकडे नेहमी काहीतरी घ्यायचा, मार्गदर्शन घ्यायचा. फोनवर असायचं, अजून फोनवर बोलतात, इथं आता बंद ठेवल्यामुळे येत नाही फोन. तर त्यानं मला फोन केला, सर म्हणते आम्ही तुम्हाला भेटायला येणार, येऊ काय, आहे काय वाडी? पण आहे वाडीमध्ये. वाडीमध्ये केव्हा सकाळपासून असतो, रात्री असतो. रात्री 10 नंतर मात्र शक्य नाही, कारण रात्री 10 नंतर झोपलेला असतो म्हटलं. तेव्हा फोन करता चालतंय. मग त्याप्रमाणे त्यांनी फोन केला, काय येणार आहे? काय नाही म्हटला, माझं ऊस माझं पीक बघून मला शेजारच्याने विचारलं, तू काय केलं त्याला, तू या तुझ्या ऊसाला काय केलं? मी म्हटलं जमदरी सांगितलं ते केले म्हटलं. मग त्यांनी काय केलंय? तर त्याने असं सांगितलंय, मला त्यांची भेट घडवाल काय? म्हटलं घडवतो म्हटला तो. म्हटलं कोण आहे तो? तेच तुम्हाला सांगतोय म्हटला. तो म्हटला मला सख्खा शेजारी आहे म्हटला. हा, आणि 18 वर्षात माझ्याशी कधी बोलत नव्हता. 18 वर्षात माझ्याशी कधी बोलला नाही. तो आबोला सुटला तुमच्याकडं आणि वरती आता आहे कोण? माझा सख्खा भाऊ. माझा सख्खा भाऊ 18 वर्ष बोलत नव्हता. तुमच्या ऊस मिळून माझ्या भावाभावातलं भांडण भेटलेलं आहे. आता एकमेकांना समजून आम्ही करणार आहे, तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे मी मध्यस्थी करणार नाही बाबा, नाही तुझं ऊस मंदिर आहे. हा दुसरा किस्सा. तिसरा किस्सा तुम्हाला सांगतो. तिसरा किस्सा सांगतो की एक आता लाडसाहेब गेले इथून निघून. लाडसाहेबांच्या त्या कारखाने परिसरात एक सोमनाथ नावाचा माणूस आहे. सोमनाथचं नाव विसरलो मी, सोमनाथ काय नाव आहे. तर सोमनाथचा मला फोन आला, सर असं करू काय, 12 एकर शेती, लग्न होत नव्हतं. ते अतिथ्यांना कळलं असतं, लग्न होत नव्हतं आणि बरेच संकट फोन. मग त्याप्रमाणे आमचं करू काय करा म्हटलं. एक दिवशी फोन आला मला, सर माझं लग्न झालं. म्हणजे खूप खूप आनंद झाला, बरं झालं, इतके दिवस होत झालं. अहो सर तुमच्यामुळे झालं लग्न. म्हटलं कसं काय? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या पुस्तकाच्या आवृत्त्या केल्या मी, आणि त्या आवृत्त्या केल्यानंतर माझा उसाचा मळा 12 एकरचा पाहुणे आले बघून तोलीकडनं आणि त्यांना कळलं की या चांगला ऊस पिकवतो, एकरी 100 टन पाडतोय. तर खात्री पडल्याने मला पोरगी दिली. व्हिडिओ शिवाय अशी माझी बायको आहे. असा ते सांगतो. चौथा एक अगदी विषय सांगतो, जास्त वेळ घ्यायचं प्रत्येकाला बोलायला हरकत नाही. बोला की अनुभव सांगायचं, मी केवढा मोठा सांगायचं नाही. बघा गेल्या महिन्यात बघा एक अशी घटना घडली की तिथं तळसंदे म्हणून गाव आहे. त्या तळसंदे गावात गेलो होतो आणि एक तिथं आमचा ओळखीचा माणूस आहे. तो काम करतो आमच्या शेतकऱ्याकडून का होतं तर भाताचं इतके 17 क्विंटल तळसंदीमध्ये काढली, भुईमुगाचं काढलं. आमच्या महाराष्ट्र ग्रुप आहे बरं काय. मी आहे, डॉक्टर बी.पी. पाटील आहे, डॉक्टर मराठे आहे आणि संजीव माने आहे सगळे. तर त्यांनी काय सांगावं, साधा बोलका अगदी इकडे भेटायला मला त्यांनी सांगितलं, दीपक वांगीकर शेतकऱ्यांचा चांगला आहे मार्गदर्शक. तो म्हटला सर हे तुम्हाला भेटताय. म्हटलं भेटा की काय झालं? सर म्हटला तुमच्या ऊस संजीवनी पुस्तकाच्या आधाराने जातो. म्हणजे काय म्हणतात त्याच्याबद्दल माहिती कळली. त्याचा करता सोडता 24 वर्षाचा मुलगा गेला अचानक गेला. आणि मग काय करायचं, खपावून बसला होता. त्याच्या हातात कोणतं पुस्तक दिलं ऊस संजीवनी, आणि ते पुस्तक वाचलं. त्याप्रमाणे आता 110 टनापर्यंत गेलं. म्हटला माझं सगळं मन त्यातच रमतंय ऊसामध्ये. असा हा ऊस संजीवनीचा विषय. केवळ माझं पुस्तक म्हणून नव्हे, पण लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचत इतके प्रभाव झाले सगळे. आणि सगळ्यापासून सगळं ते हे चालू असतात. त्याच्यामध्ये एकच मला जाणवलं आहे की आपण स्वतः प्रयोग केले असले पाहिजे, तर ते चांगले असले तर लोकांना सांगितले पाहिजे, आणि तर ते लोकांना पडतात. आणि दुसरी गोष्ट ज्या मोहिते करतायत ना, रमेश मोहितेंचा मुद्दा मला करतं की निरपेक्ष भावनेनं केलं की ह्यातनं काय मला मिळावं, मला नाव नको, मला टोपी नको, मला शाल नको, तुम्ही करा. ह्यात जो आनंद आहे ना, ह्यात जो आनंद आहे याच्यासारखा आनंद नाही आहे. तर आम्ही काय तर लिहितो लगेच माझं नाव द्यायला होतं बाळकृष्ण. अरे कोण बाळकृष्ण? तुमच्याकडे किती मोठे मोठे माणसं गेले. तर निरपेक्ष भावनेने केलं. इतकी पुस्तकं झाली, 16 आवृत्त्या निघाल्या. आणखी एक पुस्तक, दुसरं एक पुस्तक निघालं. जिथं असेल तर बोलवतील तिथे जातो, स्वतः जातो, जमा आपण अगदी याच्यापासून वेगळं. फक्त अपेक्षा बाळगायची नाही की मला यात काहीतरी फायदा मिळावा, नवे पैसे. आता पैसा मिळवायचाच नाही आहे.
पैसा मिळवायचा असेल तर माझं एपी पाटलांचं लेक्चर ऐकावं, कसा मिळवायचा पैसा थोडक्यात खरोखरच ऐकावं. ज्याला करायचं आहे ना पैसा परत अर्थ आहे, पुरुषार्थ आहे आता एपी पाटलांच्या जरूर तुम्ही मार्गदर्शन घ्या. 5 मिनिटांनंतर बोलायचं असता नाटक नाही. तर अशा ह्या गोष्टी आपल्या करतात निस्वार्थ पद्धतीनं. मी एकच मानलंय रिटायर झाल्यानंतर माणसं निवृत्त हे घरात बसतात, काय करत असतं, काय नाही करताय, काय नातवंड अहो सगळं चालू असते. पण ज्या शेतकऱ्यांच्या जेव्हा मी मोठे झालो, IIR शिकलो, आमच्या ठिकाणी झालो, तमचं झालं, PhD मिळाली, PhD नंतर काय केलं असेल, पहिलीपासून पहिला नंबर, शेवटपर्यंत काय करत, आता काय करत ते घरात आहे. असं नाही चालणार. आपण वडिलांच्या आपण शेतकरी आहेत, प्रत्येक शेतकरी आमचा बाप आहे आणि तो अजून नागडा उघडा आहे. त्याचा कैवारी कोणीही नाही, कुठलंही राज्य होते नाव मी म्हणत नाही, कुठलंही राज्य होते, कुठलाही पक्ष होते, कुठलाही होते, त्या शेतकऱ्याची काळजी कोणाला नाही. सगळ्यांना भारत मिळतं, याला मिळतं. आज मिळालं इतक्या वर्षांना पंचवार्षिक स्वामीनाथांना मी टीका करत नाही, पण शेतकऱ्यांचं कैवारी कोणी नाही. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त आपणच आहोत, घ्यायलाच पाहिजे. काय त्या पैसे मिळतात आपल्याला, त्या पैशाचा विनियोग करायचा असेल तर शेतकऱ्यांना बरोबर काही श्रीमंत असतील, काही गरीब शेतकऱ्यांना इतकं नाटतात. हे माझं एक दुकानदार तुम्ही गरज असेल तर करा, पण दुकानदार इतकं नाटतात, फसवतात त्याला, फसवतात माझ्याकडे येतात माणसं, कशी फसत सांगतात. मग त्यासाठी आम्ही ग्रुप केला आहे. तुम्ही सांगा ते देतो, सांगा ते घेतो, सकाळी तेव्हापासून करतो, असं चाललेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं आज माझा जो सत्कार केला ना तुम्ही, आणि जे काही लिहिले थोडक्यामध्ये खरोखर अत्यंत आभारी. विशेषतः आम्ही मैत जीवा भावाते, कृषीदूत महाराष्ट्राचे, कृषीदूत महाराष्ट्रात. आपण कृषीदूत आहोत. खेड्या पेड्यात राहत होतो, खेड्या पाड्यात राहत घोरू, गाई गुरांचे मागे मागे, रानामळात पडत होतो. बरोबर आहे काही लोकांचं. खेड्या पेड्यात राहत होतो, गाई गुरांच्या मागे मागे, रानमाळात पडत होतो. गुरुजीने दाखविले कृषी महाविद्यालय आमचे, कृषी महाविद्यालय आमचे. जरा पहाट फुटत होती, नवी चांदणी झुकत होती. आपल्या आयुष्याची पाठ होती. जरा पहाट फुटत होती, नवी चांदणी झुकत होती. मय मऊन जात्यावरती, ओव्या म्हणत जळत होती. असं होतं आपण आपलं गरीब. मय माऊन जात्यावरती, ओव्या म्हणत जळत होती. घेऊन शिदारी, कशी आलो एकदा आपण शिदारी घेऊन आपलं, घेऊन शिदारी आलो, गाठोडे आठवणींचे, गाठोडे आठवणींचे. आम्ही मैत जीवा भावाते, कृषीदूत महाराष्ट्राचे, कृषीदूत महाराष्ट्राचे. कृषी महाविद्यालय आमचे, भूषण हो कोल्हापूरचे, कृषी महाविद्यालय आमचे, भूषण हो कोल्हापूरचे. या इथे लाभले आम्हा अमृत कृषी ज्ञानाचे, या इथे लाभले आम्हा अमृत कृषी ज्ञानाचे. आम्ही मैत जीवा भावाते, कृषीदूत महाराष्ट्राचे, कृषीदूत महाराष्ट्राचे. या पीठामधुनी घडले, या पीठामधुनी घडले, शासकीय सेवक बिनी. आज किती ऐकले शासकीय सेवकच आहे बघा. या पीठामधुनी घडले, शासकीय सेवक बिनीचे. वैज्ञानिक कितीतरी झाले, कैवारी शेतकऱ्यांचे. आम्ही मैत जीवा भावाचे, कृषीदूत महाराष्ट्राचे, कृषीदूत महाराष्ट्राचे. कुणी जिल्हाधिपती झाले, कुलगुरू महोदय झाले, दूध साखर उद्योगाचे. कुणी अध्यक्षही झाले, कुणी अध्यक्षही झाले. दूत कृषा आम्ही मैत जीवा भावाचे, कृषीदूत महाराष्ट्राचे, कृषीदूत महाराष्ट्राचे. आपली कोरडवाहू शेती जी क्रांती झाली आहे ना, ती फक्त 20% होती. अजून 80% माळ पडून आहे, पडपडीत काया. आपली कोरडवाहू शेती, आमची तिथेच नाती सगळी नाती तिथंच आहे. आमची तिथेच नाती होती, करनंदन शेतीचे. कृषीदूत आम्ही देशात. या करोडो भागात 23 गावं दत्तक घेतले. आज मगाशी उल्लेख केला, तिथं 10 लाख झाडं लागले म्हणून बोलतोय. करू क्रांती धरतीवरती, नवनव्या पिकांच्या जाती करू. आज तुम्ही जर
खाल्ला असेल भजत ते माझ्या दिगोळीने चार एवढंच मी सांगतो. तर संवर्धन पाण्याचे रक्षण पर्यावरणाचे पिचलेल्या बळीराजाची आबाळ होऊ ना देऊ. पिचलेल्या बळीराजाची आबाळ होऊ ना देऊ. आम्ही समर्थ बालक त्याचे बळ अवघेपणाच लावू. आम्ही समर्थ बालक बळ समर्थ अवघेपणाच लावू. बळ अवघेपणाच लावू. आम्ही चैत्र मैत्र जीवा भावाचे कृषीदूत महाराष्ट्राचे कृषीदूत महाराष्ट्राचे जय. धन्यवाद. यांच्यामुळे आपलं काय झालं, आपल्या सर्व वर्ग मित्राच्या समोर सगळ्यांचे हे 20 किंवा 21 लोकांचं हे झालं. हे फार मोठं म्हणजे आमचं भाग्य की सगळे आपले मित्र तिथं हे आला होते आणि त्याचं सगळं श्रेय आहे रमेश त्यांची टीम आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता बरेच चर्चा अशी आहेत की कोणी वाढदिवस साजरा करत नाही आणि पंचायतीत झाल्यानंतर साठी तरी पुढचं हे आहे. मला बोलायची सवय नाही. रमेश मोदीने मला सांगितलं होतं की फक्त तुम्ही काम करा, बोलायची आम्ही मी घेतो म्हणजे बोलतील. हो शांत राहा. इतर सहकारी होते त्याबद्दल त्यांचं माझ्यातर्फे सर्वांचं अभिनंदन. साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी ती परिस्थिती खरी आहे. आधी मला म्हणजे माझी जन्मदर्शी अजून माहिती नव्हती. तुमचा जेव्हा हे आला म्हणजे आमच्या व्हॉट्सअपवर पाठवलं तेव्हा मग ती लक्षात राहिली. आज घरांनी आमच्या माहिती माझी जन्मदर्शी आहे आणि कधी आमचा वाढदिवस केला नाही. वर्गमित्रांनी आमचा जो 75 वर्ष सत्कार केला आता मी सगळ्यांचा आभारी आहे. पर्टिक्युलरली पसंत हे रमेशराव सारखे फोन करायचे या आणि पुढच्या वेळी करू हाक्याचा फोन आला भेटा परत म्हटलं ठीक आहे. आणि त्यावर सगळ्यांनी आभारी आहे. वर्गमित्र मिळाल्याची त्याबद्दल मी त्यांचं शक्तीचे आभार आहे. तसं ते आम्हाला सगळ्यांच्या ओळखीला आहे कमीत कमी. आता सर्वात मच्छावरून जन्मतारीख पक्की कुठली माहिती नाही. माझी पण 1 जानेवारी घातलेली आहे. त्याप्रमाणे फक्त 61 वर्ष 60% बँकेतून रिटायर होतात त्यावेळी रिटायरचा एक कार्यक्रम झाला हेड ऑफिसमध्ये असल्यामुळे आणि 61 वर्षांना आल्यानंतर घरात मुलांनी एक केला कार्यक्रम 61 घेऊन. आजचा हा कार्यक्रम झाला. आपल्या लोकात आपल्या मित्रपरिवारात आल्यानंतर खूप छान वाटलं. शिंदे पुढं 61 घरी झाली होती माझी. 75 आपल्यामुळं कॉलेज शक्य झालं कारण त्यांना माहितीच नव्हतं. आम्ही सांगतो आणि टीम बरोबर टीम लिडर रमेशजी तिचे मनापासून धन्यवाद. वर्गमित्र आणि विशेषतः रमेश मोहिते आणि त्यांचे सहकारी त्यांचं किती कौतुक करावं. कौतुकाला खरंच शब्दच नाही. मला रमेश मोहितेला मुलगी आहे का माहित नाही. पण जर समजा मुलगी असली आणि मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा इतकं रमेश मोहिते करणार नाही इतकं आपली त्यांनी एकत्र येण्याचं हे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांना जेवढे द्यावे तेवढे शब्द अपुरे पडतात. आणि अक्षरशः कॉलेजमध्ये असताना आम्ही अजिबात त्यांच्याशी जवळ साधू शकलो नाही. पण आज आम्ही त्यानंतर 18-20 वर्षांनी जे सोडल्यानंतर 52 वर्षानंतर 50 वर्षांनी नाही 52 वर्ष बरोबर 52 वर्षानंतर आमचे पाहुणे रावळे सुद्धा इतका संबंध साधत नाही. स्नेही सुद्धा संबंध साधत नाही. इतका संबंध साधणारा जगातला एकमेव माणूस तर बने मी तर बने रमेश मोहिते. आणि दुसरा की वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमचे अमृत महोत्सव जन्मत का खरे का पटे सगळ्याचा प्रश्न आहे. पण आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि कॉलेज लाईफ मध्ये आम्ही ज्यांच्याशी बोललो नाही कधी जवळीक साधला नाही तरी नशीब आम्ही विशेषतः जे दसरा चौकात होतो तेवढी तरी ते त्यांच्याशी जरा जवळीक आहे. पण काय काय त्यांनी आपल्या कॉलेजला होता हे पण माहित नाही. आणि म्हणून रमेश मोहित्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं जितकं कौतुक करावं. वर्गमित्र
या मेळाव्याच्या दृष्टीने आपण एकत्र जमलो. खूप वेळा काही माणसांना फोन केला असेल, काही माणसांना मला थोडंसं रमेशचं कडक सुद्धा फोनवर झाला असेल भाष्य. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा कारण 1, 2, 3 वेळा फोन केला तरी माणूस प्रतिसाद देत नाही, कोण फोनच उचलत नाही. मग तेवढा असं वाटते त्याला माणूस हाय का गेला मी शंका येते ना. आणि बायकोनं मला तर एक वेळा यांचा बी फोन यायचा, मी बी करायचा, तुम्हाला काय कंटाळा येत नाही का त्या फोनचा, किती उशीर फोनवर बोलत बसताय. तर म्हणलं हा कार्यक्रम करायला तर आम्हाला थोडा प्रयत्न करावाच लागतो, मला त्याला काही इलाज नाही. त्यामुळं आम्ही दोघांनी आणि रामभाऊ माहिती तर ही संकल्पना जी आहे माझ्या डोक्यात आली, रमेश मोहितेच्या पुढे मांडली. आम्ही दोघांनी ती ह्याच्यात उतरवली, म्हणजे प्रत्यक्षात उतरवली. आणि यामध्ये आम्ही रामभाऊ मोहितेला एक समावेश करतोय. आपल्याला कसले असते पटायला लागलेलं आहे. आपले गेट टुगेदर आपण करतोय, पण एक तर पेपरमध्ये सुद्धा वाचतो बघा, त्या बॅचने गेट टुगेदर केले, त्या बॅचने गेट टुगेदर केले. म्हणजे असते असते ही संकल्पना ही असते अशी पसरायला. आपण आता या स्टेजवर आहोत, 70+ वाले सगळे जवळपास आहोत. हे पुढचं जे आयुष्य आहे आपल्या बोनस आहे, सर्वेक्षणाला एक बोनस आहे ते दिलेलं आहे. 70च्या पुढचे जे आहे त्याच्या कुठल्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं आलेला प्रत्येक क्षण आनंदाने कसा त्यांचं म्हणजे ते सगळं त्यांनी अगोदरच ऑलरेडी सगळं प्लॅनिंग, सगळं नियोजन सगळं त्यांनीच केलेलं होतं. ते एक अशी वही घेऊन आले होते, नोटबुक, त्याच्यावेळी सगळं त्यांनी प्रॉपरली लिहिलं होतं. म्हणजे ते बघूनच आम्हाला असं वाटलं की एखादा माणूस किती असं म्हणजे उत्साही, किती म्हणजे प्लॅनिंग अगोदर, म्हणजे त्यांच्याकडे किती हे म्हणजे एवढ्या वयात पण म्हणजे आम्हाला पण कधी कधी नाही होत असं. मग त्याच्यामुळे असं वाटलं की हा भारी असं आपण पण असंच असलं पाहिजे त्यांच्याकडून. म्हणजे हे शिकायला भेटले की हा म्हणजे उत्साह असला पाहिजे, म्हणजे कधी पण म्हणजे कोणत्या वयात पण चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा दगनी सरांचं म्हणजे त्यांचं बॉटनी डिपार्टमेंट आहे त्या ऐकून पण मला भारी वाटलं की हा सरांनी त्या व्हरायटीज काढलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामुळे पण सरांकडून शिकायला पण भेटेल आम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही घेऊ सरांकडून. आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून असं छान वाटलं आम्हाला पण खूप, म्हणजे असं प्रेरणा. नाव छाया शिंदे, मी नगरची नांदेडची आहे आणि MSc फर्स्ट इयर इथे कांबळे सरांची स्टुडंट आहे GPB मध्ये. तर सर मोहिते सर आमच्या डिपार्टमेंटला 2-3 दिवसाखाली आले होते. त्यांचं नियोजन वगैरे बघून आम्हाला पण एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आमच्यामध्ये. पण आम्हाला पण वाटलं की आपण निस्वार्थपणे काहीतरी द्यायला पाहिजे. तर मग आम्ही त्या संधीचा उपयोग करून घेतला आणि तुमच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून आलेलो आहोत. तर इथे आपले एवढे सिनियर एवढ्या मोठमोठ्या पदावर गेलेले पाहून आम्हालाही अशी आमची मान गर्वाने उंचावण्यासाठी वाटते. आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेलात. थँक्यू, आम्हाला इथे येण्याची संधी दिली. या स्नेह मेळाव्यासाठी श्रीयुत पटेल तसेच रामचंद्र मोहिते, श्रीयुत हाके तसेच कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर श्रीयुत रमेश मोहिते यांनी समारोप केला. मेळाव्याचे नियोजन श्रीयुत रमेश मोहिते तसेच त्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले होते आणि त्यामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजनबद्ध अशा प्रकारे उत्तम रीतीने पार पडला.